तर रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बंड्या साळवी यांची निवड। रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बंड्या साळवी विराजमान झाल्यानंतर त्यांनी रत्नागिरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दिली। रत्नागिरी शहराचा कायापालट करण्याची ताकद फक्त शिवसेनेत असून शिवसेनेच्या माध्यमातून शहरातील अनेक विकास कामे पूर्ण झाली आहेत। शहरातील रस्ते, अनेक बागा तसेच LED लाईट आदींसह पाणी समस्या हे मार्गी लागतानाच नव्याने रत्नागिरी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी बंड्या साळवी यांची निवड झाल्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया बेस्ट टीव्हीकडे दिली। अध्यक्ष राहुलजी पंडित हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि अशाच प्रकारचं ह्यापुढे काम होत राहणार। रत्नागिरीतल्या नागरिकांना जो विकास पाहिजे तो शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल। ज्या गोष्टी आहेत, आरोग्याच्या विषय असेल, साफसफाई असेल, पाणी विषय असेल, काही ज्या इतर गंभीर ज्या बाबी असतील त्या 100% नागरिकांना देण्याची सुविधा शिवसेना पक्ष आणि शिवसेना उपनगराध्यक्ष म्हणून करणार। जर ट्रक टर्मिनल हा जर विषय चुकीचा असेल तर 100% आम्ही सभागृहामध्ये एकमताने विषय चुकीचा आहे म्हणून करणार, ते नामंजूर करणार। मध्ये 2 वर्षापूर्वी शिवसेनेची सत्ता आली, राहुल पंडित जनतेने थेट निवडून दिले, ते नगराध्यक्षपदी विराजमान झाले आणि जो त्यांनी विकास केला तो ह्यापूर्वी कधीही झालेला नाही आणि कधीही होणार नाही आणि शिवसेने माध्यमातून जो विकास होतो इतर कुठला पक्ष करणार। रत्नागिरी शहरात शिवसेनेकडे असणारं वर्चस्व विकासाला चालना देणार आहे। बंड्या साळवी यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याने पुन्हा विकासाला गती येणार असं बोललं जातंय।